आज मेमरी पाहूया. विषय आहे स्टेशनरी शॉप आणि त्यामध्ये खरेदी करणारी मुलं, त्यांचे पालक आणि विक्री करणारा विक्रेता. नेहमीच्या आपल्या पद्धतीप्रमाणे कमीत कमी 4 ते 5 फिगर यायला पाहिजेत. समोर तुम्हाला स्क्रीनवरती एक चित्र दिसतंय. लाँग शॉट आहे, त्यामुळे स्टेशनरी शॉप आहे हे कळतं आहे. पण आता इमॅजिन करा की हे असंच्या असं चित्र जर तुम्ही तुमच्या पेपरवरती बसवलं तर तो स्टेशनरी शॉपचा बोर्ड, त्याच्यामध्ये येणारी छोटी छोटी स्टेशनरी, मग बाहेर काय त्या फुटपाथवर म्हणा किंवा दुकानाच्या बाहेरच्या बाजूला ठेवलेले बॉक्सेस, ह्या सगळ्यामध्ये कुठेतरी फिगरला थोडंसं महत्त्व कमी जाईल का काय असं वाटतं आहे. त्यामुळे लेआउट करताना ह्याच्यामध्ये थोडा विचार करा की आपल्याला काय पद्धतीनं किंवा लक्षात म्हणजे महत्त्व नक्की कशाला द्यायचे. आता हे समोर दुसरं एक आहे, याच्यामध्ये बघितलं तर लक्षात येईल की 2 फिगर दिसतात, प्रॉमिनंट दिसतात. त्यातला विक्रेता थोडा झाकला गेला आहे, पण हा मुलगा जो आहे पुढे असणारा तो काहीतरी म्हणजे त्यातले डिटेल बघतोय किंवा प्राईस बघतोय. मागे तो शबनम लावलेला माणूस आहे, तो त्या विक्रेत्याशी म्हणजे संवाद साधतोय. आणि याशिवाय मग मागे टाकलेली पेनं आहेत किंवा त्याचे काही बोर्ड असतील, हे पण व्यवस्थित दिसत आहेत. तर असा काहीतरी लेआउट, फक्त त्याच्यामध्ये 2 फिगर्स प्रॉमिनंट दिसत आहेत पण बाकीच्या फार महत्त्वाच्या दिसत नाही आहेत. तर तो फक्त आपल्याला विचार करायचा. आपल्या नेहमीच्या ह्याच्याप्रमाणे किमान 5 फिगर, ह्याच्यामध्ये 4 ते 5 फिगर, एलिमेंटरीला 4, इंटरमिजिएटला 5, आपण नेहमी करतो तसं 5 फिगर आलं. एखादी फिगर जास्त आली तर हरकत नाही, पण कमी करू नका. आता समोर जे आहे ते खूप क्राऊडेड असलेलं चित्र आहे. तुम्ही पाहिल्यावर तुमच्या नीट लक्षात येईल की खूप गर्दी 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 जाणवत आहे. सगळ्या ॲक्शन्स दिसत आहेत, छोटी मुलं दिसत आहेत, पण पुन्हा एकदा जे फिगरला महत्त्व द्यायला पाहिजे ते दिलं जात नाही. पण याच्यामधल्या काही महत्त्वाच्या गोष्टी जर तुम्ही बघितल्यात तर लक्षात येईल की लेफ्ट साईडला ते आपण काय म्हणूया त्याला, ड्रॉइंगसाठी जे इझल असते ना ती आहे, किंवा राईट साईडला रॅकमध्ये लावलेल्या फाईल्स आहेत. तर अशा ज्या काही बारकावे गोष्टी म्हणजे आहेत की स्टेशनरी शॉप म्हटल्यावरती काय दिसायला पाहिजे किंवा काय दाखवायला पाहिजे, तर ह्या गोष्टींचं थोडंसं निरीक्षण करा. तुम्हाला आता आठवून बघा, आपण जेव्हा स्टेशनरी शॉपमध्ये जातो त्यावेळेला आपण काय काय वेगळं बघतो किंवा काय काय आपल्याला तिथलं वेगळं वाटतं किंवा ज्याच्यामुळे स्टेशनरी शॉप हा पटकन इंडिकेट होईल. अशा गोष्टींचा विचार करून मग आपण चित्राला सुरुवात करूयात. आता हे जे शेवटचं चित्र आहे याच्यामध्ये बघितलं तर लक्षात येईल ॲक्च्युली हे स्टेशनरी कम गिफ्ट शॉप वगैरे असं आहे. पण इथल्या जर ॲक्शन्स बघितल्यात तर ती छोटी मुलगी आहे, ती तिच्याबरोबर बाबा आहेत, ते काहीतरी त्या दुकानदाराशी बोलत आहेत. राईट साईडला जी फिगर आहे ती थोडीशी टिल्ट आहे, तिरकी आहे, तर तिथे तुम्ही आई दाखवू शकता किंवा एखादी लेडी फिगर दाखवू शकता. डाव्या बाजूला जो एक मुलगा आहे तो त्या खेळण्यांशी खेळतो. आता फक्त याच्यामध्ये काय झालं आहे, बेसिक फिगर्स ह्या आपण अशा घेऊयात आणि मात्र आपल्या नेहमीच्या नियमाप्रमाणे सगळ्या फिगर आपण पाठमोऱ्या नाही दाखवू शकत. मग आपल्याला ह्याच्यामध्ये काय चेंजेस करता येतील, तर आता मी साधारणपणे हा काय म्हणूयात बेससाठी म्हणून हा विचार करते आणि याच्यावर आधारित आता चित्र कसं करायचं त्याचा रफ लेआउट आपण पाहूया. आता आपण जे रेफरन्स घेतले होते त्यावरनं 2 रफ लेआउट बघूया. हा जो आहे याच्यामध्ये थोडे फिगर्स खूप क्लोज, म्हणजे आपण जे याच्या आधी कॉम्पोजिशन प्रकार बघितला आहे तर सगळ्या फिगर, म्हणजे ही एक लेडी फिगर आहे, हा पाठमोरा मुलगा आहे, थोडे ॲक्शन्स पण व्हेरिएशन दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. हा जो विक्रेता आहे, शॉपकीपर जो आहे तो फ्रंट व्ह्यूनी आहे. त्याच्या इथे जी मुलगी आहे ती थोडीशी छोटी मुलगी आहे, त्यामुळे ती पण फ्रंट व्ह्यूनी आहे, तिच्या हातामध्ये काहीतरी वस्तू आहे. इथे जी लेडी फिगर आहे ती थोडी तिरकी आहे, प्रोफाईल आहे, किंवा तुम्ही पूर्णपणे साईडवेज पण दाखवू शकता. हा जो मुलगा आहे याचा थोडा चेहऱ्याचा भाग दिसेल, म्हणजे नाक आणि थोडंसं असं दिसेल पण बऱ्यापैकी, आणि ही पुन्हा बॅक फिगर. असा एखादा टाईट कंपोज पण तुम्ही करू शकता. याच्यामध्ये बॅकग्राऊंड खूप नाही आहे पण फिगर व्यवस्थित प्रॉमिनंटली दिसतात आणि आपल्याला हे स्टेशनरी शॉप आहे हे कळण्यासाठी मग बॅकग्राऊंडमध्ये इथे काही पुस्तकं किंवा इथे तुम्ही काही रॅक्स दाखवलेत ज्याच्यामध्ये छोटे छोटे पुस्तकं उभी आहेत, किंवा अजून काय पेन इथे आपण जे चित्रामध्ये किंवा फोटोमध्ये बघितलं ते टांगलेल्या वस्तू आहेत, असं काहीतरी दाखवून ही वातावरण निर्मिती करू शकता. आता हा दुसरा जो लेआउट आहे याच्यामध्ये थोडंसं फिगरच्या ज्या काही वेगवेगळ्या पोजेस आहेत त्या दाखवण्याचा प्रयत्न केला आणि थोडा लॉंग व्ह्यू, म्हणजे खूप लांबून पण नाही आणि खूप टाईट कंपोज पण नाही. आता याच्यामध्ये काय केलं आहे की हे काउंटर आहे जे प्रॉमिनंटली मध्ये दाखवलं आहे. 2 म्हणजे दुकानामध्ये काम करणारी 2 माणसं आहेत, हा एक माणूस आहे आणि या बाजूला, त्यामुळे ती ऑब्व्हियसली दोन्ही फ्रंट वेज येतील. ही एक फिगर मी इथे फक्त बॅक साईडनी केली आहे. ही लेडी फिगर आहे, साडी नेसलेली आहे. इथे ही मुलगी आणि तिचे बाबा किंवा एक कोणतरी एक मोठी व्यक्ती. आता ही जी मुलगी आहे ही थोडीशी तुम्ही साईडवेज, म्हणजे हा बो दाखवला आहे, हे तिचे कान, आणि ती बाबांची काहीतरी कॉन्व्हर्सेशन करते.
आणि समोर तिच्या हातामध्ये जी काही वस्तू आहे ती ते दोघं फायनलाइज करतात. त्यामुळे बाबांचा पण फ्रंट व्ह्यू येणार आहे. ही मुलगी जी आहे ती थोडीशी साईडवेज येईल आणि मगाशी आपण त्या चित्रामध्ये जे बघितलं तो मुलगा हाताळत असणार तर ही जी बाजू आहे म्हणजे ही फोरग्राऊंड आहे जिथे उरलेल्या म्हणजे ही मुलगी, छोटी मुलगी, बाबा आणि ही लेडी फिगर ह्यांचे पाय ज्या चौकोनामध्ये आहेत तिथेच डाव्या बाजूला स्टेशनरी शॉपमध्ये जे काही छोटी खेळणी म्हणा, पुस्तकं म्हणा किंवा वेगवेगळी काही अट्रॅक्टिव्ह वस्तू मांडलेल्या असतात त्या हा मुलगा बघतोय आणि तो पुन्हा छोटा दाखवला आहे. आणि ओव्हरऑल वातावरण निर्मितीसाठी इथे मी मुद्दाम बोर्ड दाखवण्याचा प्रयत्न केला ज्याच्यावर तुम्ही स्टेशनरी शॉप म्हणू शकता. आणि या बाजूला पुन्हा एकदा जसं आपण या चित्रामध्ये काय काय घेतल्या त्या वस्तू तर त्या इथे दाखवू शकता. आणि मग बॅकग्राऊंडमध्ये पुन्हा एकदा कलरफुल काही रॅक्स दाखवली तरी फक्त एक याच्यामध्ये होणार की बॅकग्राऊंड म्हणजे ह्याच्या आतला जो भाग आहे तो थोडा प्रामुख्यानं कमी दिसतोय, हरकत नाही, पण फोरग्राऊंडचा आपण जास्त वापर केला आहे. आणि मेन फिगर्स आहेत ह्याच्यामध्ये हे पहिल्या चित्राच्या म्हणजे या चित्राच्या तुलनेने याच्यामध्ये थोडंसं पोजेसची व्हेरिएशन येणार आहे. त्यामुळे हे चित्र आत्ता मी माझ्या दृष्टीने फायनल करते आहे. अशी तुम्ही दोन्ही म्हणजे ज्याच्यामध्ये प्लस पॉईंट मायनस पॉईंट आहेत अशी दोन्ही चित्र तयार करा आणि मग त्यातनं एक जे तुम्हाला योग्य वाटेल ते फायनल निवडून घ्या. आता तो जो काही कंपोज आहे तो फायनल झाला आहे. आता त्या छोट्या चित्राचं फायनल चित्र करताना मी आता इथे एक लाईन ड्रॉ केलेली आहे जी निम्म्याच्या साधारण वर आहे. ही अशासाठी केली की चित्राचे जे दोन भाग पडतात काउंटरच्या आतमध्ये आणि काउंटरच्या बाहेर त्यासाठी ही काउंटरची लाईन आहे. स्लॅन्टिंग लाईनने आपण काउंटर इंडिकेट करूयात म्हणजे मग चित्राचे जे काही भाग आहेत ते आपल्याला लक्षात येतील. ही काउंटरची उंची आहे जी रेग्युलर उंची असते ती. आणि मग आता इथून पुढचा आतला भाग म्हणजे ही दुकानाची आतली बाजू आहे. इथून पुढे तो जो काही आपण विक्रेते आहेत त्या फिगर इथे येतील. इथे एखादी फिगर येईल, इथे एखादी फिगर येईल. ह्याला तुम्ही वेगवेगळ्या पोझेस देऊ शकता. मग साधारणपणे हे मधलं डिस्टन्स काउंटरचं आहे त्यामुळे इकडची दिसणारी जी काही व्यक्ती आहे ती त्याचं जे डोकं असेल ते इथपर्यंत येणार नाही कारण मध्ये हे काउंटर आणि अजून थोडे फ्लोअर स्पेस असेल. त्यामुळे ते जे कोण बाबा आहेत किंवा मुलीबरोबर जे असलेली मोठी व्यक्ती आहे त्यांचं डोकं थोडंसं खाली येईल जेणेकरून ओव्हरऑल कंपोज पण तुम्हाला करता येईल. या दोनच्या मध्ये हे डोकं बसलं. आपण स्टिक फिगर जर केली तर हे शोल्डर्स समजा ते त्या मुलीशी काही दाखवतात वस्तू असं दाखवलं. छाती, पोट ही कमरेचं पोर्शन, गुडघा आणि बरोबर त्यांचं इथे येईल. छोटी मुलगी साधारण कुठे करूयात आपण तर बाबांच्या कमरेपेक्षा थोडीशी उंच म्हणजे पुन्हा एकदा तिचं डोकं इथे येईल. थोडीशी लांब केली तरी चालेल. तिची पण स्टिक फिगर म्हटल्यावरती तिचे इथे खांदे ती आता साईडवेज दाखवणार असेल तर खांदे थोडेसे साईडला आणि या पद्धतीनं स्टिक फिगर करून घ्या म्हणजे मग ओव्हरऑल चौकोन ह्याच्यामध्ये कशा फिगर बसतात ते लक्षात येईल आणि मग चित्र फायनलाइज करूया. आता या पद्धतीने दोन शॉपकीपर हे पुढे बोलणारे मुलगी आणि वडील ही एक लेडी फिगर आणि इथे तो वस्तू हाताळणारा छोटा मुलगा ह्या पद्धतीने आपला करेक्ट कंपोज झालेला आहे. हा जर मुलगा तुम्हाला असं वाटलं की ह्याची नजर बाहेर जाते तर ह्याची नजर फिरवून घेऊन या बाजूला पण तुम्ही करू शकता ते जास्त योग्य होईल. आणि अशा पद्धतीने स्टिक फिगर आधी कंप्लीट करून फायनल करून घ्या आणि मग त्याचं बारीक ड्रॉइंग किंवा त्याचं काही डिटेलिंग जे ड्रॉइंग आहे हे नंतर करूया.